बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांच्या पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम विषयीच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे। यासाठी तरुणी व महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे। औषधांपेक्षा निरोगी जीवनशैली अवलंबणे गरजेचे आहे। जंक फूड कमी करून घरचे अन्न खाणे तसेच 80% सात्विक आहार व 20% व्यायाम करणे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असं मत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉक्टर संजीव खुर्द यांनी व्यक्त केलंय। ॲक्युअर लाईफ सायन्स फाउंडेशन आणि डॉक्टर खुर्द गायनॅक इंडोस्कोपी व IVF सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एरंडवणे भरतकुंज कॉलनी येथील डॉक्टर खुर्द हॉस्पिटल येथे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम विषयी जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले। यावेळी फाउंडेशनचे डॉक्टर शंतनू जोशी, डॉक्टर साक्षी जोशी, डॉक्टर साधना खुर्द, डॉक्टर आदित्य खुर्द आदी उपस्थित होते। स्त्रियांकरता मोफत वैद्यकीय शिबिर, व्याख्यान व समुपदेशनाद्वारे जनजागृती करण्यात आली। तसेच याविषयी माहिती देणारे फलक लावून प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले। डॉक्टर संजीव खुर्द म्हणाले, अनेक तरुणी व महिलांमध्ये अनियमित पाळी ही तक्रार असते। याशिवाय तारुण्य पेटिकांमध्ये अडचणी आणि वैधत्व या 3 विषयांमध्ये PCOS आढळतो। हा कोणत्याही प्रकारचा रोग नसून सिंड्रोम आहे। अनेक लक्षणे एकत्रितपणे म्हणजे सिंड्रोम। याकरता योग्य आहार आणि व्यायाम महत्त्वाचा आहे। PCOS हा स्त्रियांमध्ये 10 ते 20% या प्रमाणात आढळणारा, आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत जाणारा, वैधत्वाच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण असणारा आजार आहे। ते पुढे म्हणाले, मासिक पाळीतील अनियमितता, चेहऱ्यावरील जास्तीचे केस आणि काही रुग्णांमध्ये वजन वाढणे ही याची लक्षणे असू शकतात। PCOS मुळे वैधत्व, मधुमेह, हृदयरोगापासून ते गर्भाशयाच्या कर्करोगापर्यंत गंभीर आजार निर्माण होऊ शकतात। त्यामुळे याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे। याविषयी संस्थेमध्ये संशोधन प्रकल्प देखील सुरू आहे। डॉक्टर शंतनू जोशी यांनी आहार आणि PCOSशी असणारा संबंध याविषयी माहिती सांगितली। आहार प्रेरित दाह आणि PCOSचा संबंध याविषयी विवेचन केले। तसेच डॉक्टर शंतनू जोशी यांनी त्यांच्या PCOS संशोधनासंदर्भातही विवेचन केले। म्हणजे आपल्या पृथ्वी तलातले पहिले स्त्री आणि पुरुष तर कदाचित इवला सुद्धा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असेल, आपल्याला माहित नाही आहे, पण त्याच्याबद्दलचं संशोधन असं काही झालंच नव्हतं। पण फॉर्मल संशोधन जे झालं एक 90 वर्षापूर्वी 1935 मध्ये 2 अमेरिकन डॉक्टर्स स्टीन आणि लिमनथॉर, तर त्यांनी बेसिकली फॉर्मल संशोधन केलं। कारण ह्या अशा पेशंट्स होतेच, अनियमित पाळी, बायोप्सी घ्यायची, म्हणजे तुकडा काढायचा, वेज रिसेक्शनचं ऑपरेशन करायचं आणि तो तुकडा तपासायला पाठवायचा आणि अशा रीतीने ते संशोधन सुरू झालं। आणि मग त्याच्या लक्षात आलं की संशोधनामध्ये पॉलिसिस्टिक आहे आणि म्हणून त्यांनी तेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज असं नाव दिलं।